मौसमी बाहेर बसून रक्ताची उलटी करत आहे तेव्हा अर्णवचे डोळे उघडतात. त्याचा श्वास तुटलेला होता, जसं कोणीतरी कब्रमधून उठलेला आहे. मौसमी, मी जिवंत आहे. हो अर्णव, मीच तुला वाचवलंय, पण आता आपल्याला फटाफटीतून निघायला हवं. तो माझा खजाना आहे, मी त्याला सोडणार नाही. तू हे काय बोलत आहेस? तो खजाना आपला नाहीये. तो खजाना माझा आहे. हे बोलताना अर्णवच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र खौफनाक चमक दिसते. अर्णव हवेलीकडे पुन्हा परत जातो, जसं कोणीतरी त्याला वडत आहे. तुला खजाना हवाय तर जा घे, पण मी नाही जाणार आहे. मी तर घरी चालले. मौसमी गाडीमध्ये बसते आणि आपल्या घराकडे निघून जाते. जंगलामध्ये भटकत भटकत ती पुन्हा त्याच हवेलीच्या समोर येऊन थांबते. पुन्हा तीच हवेली? हे काय होत आहे? मौसमी रागात तिथून निघून जाते, पण जंगलामध्ये चक्कर काटून 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 भटकून भटकून ती पुन्हा त्याच हवेलीच्या समोर येऊन पोचते. आणि मग ती बघते की हवेलीच्या गेटवर कमल आहे. त्याचं हसणं असं जसं एखादा भूत जोर जोरात हसत आहे. मी पुन्हा इथे कसे काय आले? हे काय होत आहे माझ्याबरोबर? मी तर बोललो होतो ना, इकडे आल्यावर आजपर्यंत कोणीच घरी नाही गेलेलं. या हवेलीमधून बाहेर कधी नाही जाऊ शकणार. हे ऐकून मौसमी गाडीतून खाली उतरते आणि रागात हवेलीच्या आत जाते. अर्णव, अर्णव! अर्णवचा आवाज येत नाही. हवेलीमध्ये सन्नाटा पसरलेला आहे, जसं सगळं काही थांबलेलं आहे. अर्णव कुठे आहे? तो आपल्या खजिन्याची रक्षा करत आहे. मला त्याला भेटायचंय. का? कारण तो माझा मित्र आहे. आहे नाही, होता. तुझं बोलायचं काय अर्थ आहे? तो मरला? कमल मौसमीच्या प्रश्नांचा काहीच उत्तर देत नाही, फक्त जोर जोरात हसायला लागतो. त्याच्या हशीने पूर्ण हवेली गुंजून जाते, जसं भिंत्या कापत आहेत. रात्रीचा वेळ आहे. मौसमी भीतीने एका कोण्यामध्ये सिमटून बसलेली आहे. तिच्या कानांमध्ये जंजिरांच्या खणकण्याची तेज आवाज येत आहे. असं वाटत आहे जसं कोणीतरी जंजिरांनी बनलेला छटपटत आहे. माहीत नाही वर कोण आहे. बहुतेक कोणतरी बांधलेला आहे. कमलने कोणाला तरी कैद करून ठेवलेला आहे. तो सोडण्याचा प्रयत्न करत आहे. मौसमी त्या खोलीकडे जायला लागते, जिथून जंजिरांची आवाज येत आहे. तिला आहट ऐकू येते, जसं कोणीतरी तिच्या मागं उभं आहे. कोण आहे? जसंच मौसमी बघते की कमल उभा आहे. तिचे डोळे चमकत आहेत, जसं आगाची लपटे आहेत. तो विचित्र अंदाजात हसत होता. इकडे कुठे चालली आहेस? वरती जाणं निषेध आहे. वरून कसा आवाज येत आहे? तू अर्णवला वरच बांधला आहेस ना? कमल मौसमीच्या प्रश्नांचं उत्तर देत नाही, फक्त एक विचित्र प्रकाराने हसतो, जसे एखादा शैतान जोरजोरात हसत आहे. माझ्यासाठी खाण्याचा इंतजाम कर, आणि मी म्हटल्याशिवाय कुठं जाणं निषेध आहे. जर तू गेलीस तर तुझा जीव सुद्धा जाऊ शकतो. कमल मौसमीला जेवण बनवण्याचा हुकम देऊन तिथून निघून जातो. मौसमीला समजत नव्हतं की शेवटी ती काय करणार. ती आजपर्यंत जेवण नाही बनवलं होतं. ती हवेलीच्या स्वयंपाकघरात जाते. जसंच ती त्या स्वयंपाकघरात पाऊल टाकते, जुना चुला पुन्हा चालू होतो. भांड्यांमध्ये काहीतरी ठेवलेलं होतं, जे रक्तासारखं लाल दिसत आहे. मौसमी जसंच कमलसाठी जेवण बनवते. अर्णव 2 रात्रीपासून घरी नाही आलाय. त्याचे आई बाबा लिव्हिंग रूममध्ये आहेत. आई सारखं सारखं फोन करत आहे, पण अर्णवचा फोनच लागत नाहीये. माहोलमध्ये खौफ आणि टेन्शन दोन्ही आहे. अरे देवा, माझा अर्णव कुठं आहे? 2 दिवस झाले, ना कॉल ना मेसेज. मी किती वेळा त्याला बोलले होते की बाळा, ह्या भूता प्रेतांची कामं नको करत जाऊस, पण तो कुठं ऐकतो? मी तर किती वेळा सांगितलं होतं त्याला, ही पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी, व्लॉगिंग, हे सगळं बकवास सोडून टाक, पण नाही, माझं एक पण नाही ऐकलं. आता बघ, फोन पण बंद आहे.
तेव्हा अर्णवच्या बाबांना फोनमध्ये सोशल मीडियामध्ये बघतात की अर्णव काल रात्री लाईव्ह आला होता. हे बघ, अर्णव काल रात्री रामपूरच्या हवेलीमधून लाईव्ह आला होता सोशल मीडियावर. हवेली? ती जोखांची? अरे बाबा, माझा बाळ, त्याला काय झालं तर? अर्णवची आई पुन्हा कॉल करते, पण फोन अजून पण स्विच ऑफ आहे. अरे, हा फोन का नाही लागत आहे? स्विच ऑफ सांगत आहेत. मौसमीला फोन लाव. व्हिडिओ मध्ये ती पण दिसत होती. वाटतंय तिला माहिती असेल. अर्णवची मम्मी मौसमीला कॉल लावते, पण तिचा फोन पण स्विच ऑफ येत होता. मौसमीचा फोन पण लागत नाहीये. माहित नाही माझा पोर जिवंत आहे पण की नाही. आपल्याला त्या रामपूरच्या भूतिया हवेलीकडे निघायला हवं होतं. तिकडे जाऊनच आपल्याला सगळं कळेल. अर्णवचे आई बाबा घाबरत घाबरत रामपूरच्या भूतिया हवेलीकडे निघून जातात. रात्रीचा वेळ आहे. मौसमी हवेलीच्या एका कोण्यामध्ये घाबरून सिसकत आहे. ती बघते की कमल बाहेर नाही आहे. ती गपचूप हवेलीच्या बाहेर पळायला लागते, पण काही क्षणांच्या नंतर तिला रक्ताच्या उलट्या व्हायला लागतात. ती जमिनीवर खाली पडते. तेव्हा ती बघते की समोर कमल उभा आहे. त्याच्या डोळ्यामध्ये राग आहे आणि खौफ सुद्धा. मी तुला किती वेळा सांगितलं की इकडून पळायची कोशिश नको करूस, नाहीतर मारली जाशील. मला जाऊ दे, मला माफ कर. जर तू निघून गेलीस तर अमावस्याच्या रात्री मी कोणाची बली देणार? मला जोखूला खुश करायचा आहे. तो एकदा खुश झाला तर मग तो सगळा खजाना मला देणार. मी या दुनियेचा सगळ्यात अमीर माणूस बनून जाणार. कमल मौसमीला उचलतो आणि हवेलीच्या आत घेऊन जातो. रात्रीचा वेळ आहे. मौसमी स्वयंपाकघरात कमलसाठी जेवण बनवत आहे. तेव्हा वरच्या खोलीतून जंजिरांच्या खणकण्याची जोरदार आवाज ऐकू येते. असं वाटत आहे जसं कोणीतरी कैदमधून आजाद होण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. मला काहीतरी करावं लागेल. त्याने नक्कीच अर्णवलाच कैद केलेलं आहे. मौसमी गपचूप वरच्या खोलीकडे जाते. खोलीतून विचित्र आवाजही येत होत्या. जसंच मौसमी त्या खोलीमध्ये पाऊल टाकते, तिला पूर्ण अंधार दिसतो. जंजिरांची खणक आणखीन जोरात येते, तर ती बघते अर्णव जोखो बनलेला आहे. त्याचा चेहरा भयानक, डरावना, लाल चमकदार डोळे, वाकडं तिकडं तोंड, काळे विस्कटलेले केस, पिवळा चेहरा, नखदार दात. अर्णवची हालत बघून मौसमीला खूप भीती वाटते. जोखो एका संदुकावर बसलेला आहे. मौसमी तिथून पळून जाते. मौसमी घाबरत घाबरत आपल्या घरी पोचते, पण जसंच ती आपल्या घरात पाऊल टाकते, मी तुला सांगितलं होतं नाही जायला, तरी पण तू वरती गेली होतीस. अर्णवला आजाद कर. मी त्याला मुक्त नाही करू शकत. तो जोखोच्या कंट्रोलमध्ये आहे. मी काही नाही करू शकत. मला आजाद कर इथून. एवढी घाई काय आहे? आज रात्री मी तुला कायमसाठी मुक्त करून टाकणार. रात्रीचा वेळ आहे. कमल हवनवर बसलेला आहे. समोर बेशुद्ध पडलेली मौसमी. कमलच्या समोर जोखोच्या रूपामध्ये अर्णव जंजीरमध्ये बनलेला आहे. थांबून जा कमल, मी ही बली स्वीकार नाही करू शकणार. तुला माझी बली स्वीकार करावीच लागेल. ही मी तुला 108वी बली देत आहे. या बलीनंतर तुला मजबूरन सगळा खजाना मला द्यावाच लागेल. कमल हवन सुरू करतो. काही क्षणांनंतर हवन पूर्ण झाल्यानंतर तो मौसमीची बली देणारच होता की तेव्हा अर्णवचे आई बाबा एका तांत्रिक बरोबर हवेलीमध्ये पोचतात. तांत्रिक कमलवर भभूत चिंपडतो. भभूत कमलच्या शरीरावर पडते आणि त्याच्या हातातून ती कटार खाली पडते. अर्णवची आई अर्णवला बघते. त्याची हालत बघून ती घाबरून ओरडायला लागते. मौसमीला होश येतो. ती उठून बसते. अर्णवची मम्मी अर्णवकडे जायला लागते. हे बघा, माझ्या मुलाची काय हालत केली आहे. आंटी, आता अर्णवच्या जवळ जाऊ नका. तो आता जोखोच्या कंट्रोलमध्ये आहे. तो तुमच्यावर हमला करू शकतो. तांत्रिक काका, माझ्या मुलाला वाचवा. त्या जोखोच्या कंट्रोलमधून वाचवा. नक्की. तांत्रिक
ताबडतोब हवन सुरू करतो आणि अर्णवला जोखोच्या कंट्रोलमधून आजाद करतो. अर्णव आता आपल्या खरोखरच्या रूपात परत येतो आणि हा फैसला घेतो की तो आजपासून कधीच पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजवर ब्लॉगिंग नाही करणार.